वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर। गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने पुन्हा शहरात जोर धरला असल्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी आज पात्राबाहेर आले आहे। कोल्हापूर शहरात जरी पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्र आणि घाट माथ्यांवर पावसाने चांगले झोडपून काढले आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातीत झपाट्याने वाढ झाली आहे। राधानगरी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे। पंचगंगेच्या पात्रात काही तरुण स्टंटबाजी करत आहेत। ही स्टंटबाजी जीवघेणी असल्यामुळे त्यांच्या जीवावरही वेतू शकते। राजाराम बंधाऱ्याची पाणीपाती 30 फूट इतकी आहे, तर 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे। त्याचबरोबर आज सकाळी 10 वाजता गगनबावडा येथील अंदूर तलाव 100% भरला आहे। कुंभी नदीपात्रातील पाणीपातीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।